नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 1 2023-24 इयत्ता 8वी विषय मराठी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे तर 1 तास. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यामध्ये सर्वात पहिलं विद्यालयाचं नाव, त्यानंतर विद्यालयाचं नाव लिहायचं आहे, बैठक क्रमांक आणि तुकडे लिहायचे आहे. यामध्ये विभाग क्रमांक 1 गद्य. विद्यार्थी मित्रांनो, गद्य विभाग हा असतो की आपल्यामध्ये कविता आणि पाठ हे वेगवेगळे असतात आणि यामध्ये जे पाठांवर आधारित प्रश्न असतात त्याला आपण गद्य विभाग असे म्हणतो. यामध्ये प्रश्न क्रमांक 1, खाली दिलेल्या उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला, आकृती पूर्ण करा. देशावर प्रेम करायचे म्हणजे हे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. एकूण 2 गुण. तर उत्तर, देशावर प्रेम करायचे म्हणजेच जात, धर्म, वंश आणि भाषा इत्यादी भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. यानंतर इथे आपल्याला गद्य विचारा देण्यात आलेला आहे, त्याचं आपण वाचन करूयात. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत करत भारत माता म्हणजेच भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावून सांगितली. देशावर प्रेम करायचे म्हणजेच जात, धर्म, वंश, भाषा वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. एका मुलाने मला आढळून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजेच दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदी व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंची भाषा, हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, ते सद्बुद्धीही हवे. यामध्ये 2 आकृतिबंध पूर्ण करा. ही जागतिक भाषा आहे. एकूण 2 गुण. तर यामध्ये उत्तर, हास्य आणि अश्रू ही काय आहे तर जागतिक भाषा आहे. यानंतर 3, यामध्ये तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, जे की आपल्या गद्य उत्तराला साजेसं हवं. तर आपण यामध्ये बघूया. मी इयत्ता 5वीमध्ये असताना शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्यानंतर मला आईने जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळले, पण माझ्या आवडीचे कपडे, खाद्यपदार्थ दिले, माझ्या शाळेतील गुरुजनांना पेढे वाटले. या प्रेमाने मी अक्षरशः भारावून गेलो. फुलात फुल जायचे आणि जगात प्रेम आईचे याचा मला अनुभव झाला. यानंतर प्रश्न क्रमांक 2, एका शब्दात उत्तर लिहा. तर यामध्ये उगवलेला उत्तर नवसूर्य, ब झळकलेला उत्तर उत्कर्ष, क बहरलेला उत्तर संघर्ष आणि ड प्रकटलेला उत्तर शब्द. 3, अनुरेतून शब्द प्रकटतील, चला चला पुढती, विज्ञान प्रकाश आला, हे घडे दिव्य, क्रांती या ओळीचा सरळ अर्थ लिहायचा आहे. एकूण 2 गुणांसाठी. यामध्ये उत्तर, सध्याचे युग हे विज्ञान युग आहे. या विज्ञानामुळे मानवाला प्रगती करणे अत्यंत सोपे झाले आहे. संगणक, मोबाईल विज्ञानामुळेच निर्माण झाले आहेत. त्यामुळे कवी म्हणतात, आता आपण विज्ञानाचा आधार घेऊन पुढे गेले पाहिजे, म्हणजेच दिव्य क्रांती घडवली पाहिजे, असा या ओळीचा अर्थ होतो. यानंतर पुढील भाषिक घटकांवर आधारित कृती सोडवा. 1 समानार्थी शब्द लिहायचे आहेत. त्यामध्ये आई या शब्दाचा समानार्थी होतो माता, जननी, ब भूमी किंवा जमीन. ठीक आहे. क विश्व, जग आणि ड सूर्य, रवी.
यानंतर 2 विरुद्धार्थी शब्द लिहा. अवघड याचा विरुद्धार्थी शब्द येईल सोपे. यानंतर 2 आशा याचा विरुद्धार्थी शब्द येईल निराशा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत युनिट टेस्ट फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश क्लास 8. तर आपण इयत्ता 8वी प्रथम घटक चाचणीचा पेपर आपण इथे पाहणार आहोत. यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, डू ॲज अ डायरेक्ट, मार्क 3. तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे ते कृती करायची आहेत. पहिलं, कंप्लीट द वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर. ठीक आहे. तर इथे आपल्याला खाली 2 शब्द दिलेले आहेत. तर पहिला शब्द आहे बायचा आहे तर STA-T आणि सेकंड शब्द आहे SC-OOL. तर यामध्ये आपल्याला योग्य शब्द टाकायचा आहे आणि ही आकृती आपल्याला इथे पूर्ण करायचं आहे. रिक्त स्थान म्हणजेच हा शब्द आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी काय शब्द येतील तर ते आपण कमेंटमध्ये सांगायचे. आणि हो, आपल्याला जर या प्रश्नपत्रिकेचे उत्तर जर हवे असतील तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये उत्तरे हा शब्द लिहून आपण कमेंट पोस्ट करायचे आहे. ठीक आहे. यामध्ये 2, पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आपल्या इथे खाली जे शब्द दिलेले आहेत तर ते शब्द आपल्या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सांगायचे आहेत. तर लेक, बास, बुश आणि स्टार. लेक, बास, बुश आणि स्टार. यानंतर 3, मेक अ मिनिंगफुल वर्ड इन मिनिमम 3 लेटर इच बाय यूजिंग लेटर फ्रॉम द वर्ड व्हॉटेवर. तर व्हॉटेवर या शब्दापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनायचे आहेत, कमीत कमी 3. ठीक आहे. यानंतर बघूया क्वेश्चन नंबर सेकंड, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. आपल्याला इथे पाहिजे जर रिक्त स्थान दिले तर रिक्त स्थानांची पूर्ती करायची. आणि हो, ही पूर्ती कशाच्या आधारे करायची आहे तर आपल्याला इथे पाहायचा हा पॅसेज देण्यात आलेला आहे. तर हा पॅसेज आपण व्यवस्थितपणे वाचायचा आहे आणि या पॅसेजच्या आधारे आपण रिक्त स्थानांची पूर्ती इथे करायची आहे. आणि हो मित्रांनो, नक्की लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला याचे उत्तर हवे असतील तर कमेंटमध्ये उत्तरं द्यायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मी आपल्यासाठी हाच व्हिडिओ उत्तरांसहित घेऊन येईल. यानंतर बी यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम. तर वेब डायग्राम यामध्ये काय विचारलेलं आहे तर यामध्ये वेब डायग्रामसुद्धा आपल्या कशाच्या आधारे तर पॅराग्राफच्या आधारे आपल्याला वेब डायग्राम कंप्लीट करायचा आहे. यानंतर यामध्ये सी, फाइंड द अँटोनिम्स फ्रॉम द फॉलोइंग पॅसेज. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. तर आपल्या पॅसेजच्या आधारे आपल्याला इथे विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. तर यामध्ये शब्द पाहिजे काय तर काइंड आहे, स्टेव आहे आणि रिच आहे आणि बॅड आहे. तर याचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे. त्यानंतर डी, डू ॲज अ डायरेक्ट. त्यामध्ये फर्स्ट, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. अँड्रोक्लेस डिड नॉट लाईक हिज मास्टर. डिडंट ही आणि डिड ही, डू ही आणि डिड ॲक्रोल्स. ठीक आहे. त्यानंतर सेकंड, अंडरलाईन द ऑक्सिलरी वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. दे वेअर अनहॅप्पी विथ देअर मास्टर. आणि त्यानंतर ई, पर्सनल रिस्पॉन्स. तर आपल्या इथे पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा आहे. राईट अबाउट युअर फेवरेट हिरो इन 2-3 सेंटेन्स. तर आपल्या आवडत्या नटाविषयी आपल्याला यामध्ये लिहायचं आहे. यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट. तर खाली आपल्याला जी कविता दिलेली आहे तर ही कविता लिहायची आहे आणि या कवितेच्या आधारे आपण प्रश्नांची उत्तरे इथे सांगायची आहेत. ठीक आहे. सर्वात पहिले इथे ट्रू ऑर फॉल्स आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. तर हे ट्रू ऑर फॉल्स ह्या कवितेच्या आधारे आपण सांगायचं आहे. त्यानंतर यामध्ये बी पाहायचं आहे, हाऊ डू ट्री सर्व बर्ड, ॲनिमल अँड ह्युमन. तर झाडापासून आपल्याला काय काय मिळतं तर पक्ष्यांना आणि प्राण्यांना आणि माणसांना काय मिळतं ते आपल्याला इथे सांगायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सी पाहायचं आहे, पिक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट वर्ड राईम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड. तर नो आणि हाऊ तर याचे आपल्याला रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. त्यानंतर बी, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इन टू मराठी. तर बुश आणि हिल हे जे शब्द आहेत तर या शब्दांना मराठीमध्ये आपण काय म्हणतो ते लिहायचं आहे. त्यानंतर बीमध्ये पाहायचं आहे तर बीमध्ये काय आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स. तर भारत माझा देश आहे, झाडे लावा आणि झाडे जगवा. तर या वाक्यांना आपल्याला काय करायचं आहे तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब